वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट प्रियेश जाधव यांची बहुमताने निवड झाली। संघटनेच्या अध्यक्षपदासह एकूण 6 विविध पदांसाठी शनिवारी न्यायालय परिसरात बॅलेट पेपरद्वारे निवडणूक प्रक्रिया पार पडली। न्यायालयाच्या स्थापनेनंतर प्रथमच 2026 ते 2028 या कालावधीसाठी वकील संघटनेची निवडणूक होत असल्याने वकिलांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। अंबरनाथ न्यायालयात सुमारे 1000हून अधिक वकिलांची नोंदणी असून त्यापैकी जवळपास 790 वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला। अध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट प्रियेश जाधव, ॲडव्होकेट प्रसाद शेळके, ॲडव्होकेट मल्लेश चलवादी आणि ॲडव्होकेट तेजू राठोड हे 4 उमेदवार निवडणूक रिंगणात होते। यामध्ये ॲडव्होकेट प्रियेश जाधव यांनी 150 पेक्षा अधिक मतांच्या फरकाने विजय मिळवलाय। तसेच उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार, सहखजिनदार, ग्रंथपाल आणि सदस्य या पदांसाठी निवडणूक घेण्यात आली। एकूण 30 उमेदवारांपैकी 12 वकिलांनी विविध पदांवर विजय मिळवलाय। निकाल जाहीर होताच वकिलांनी न्यायालयाबाहेर ढोल ताशाच्या गजरात जल्लोष साजरा केला। जवळजवळ 150 ते 250 लीडने मी आलेलो आहे आणि जवळजवळ 799 मतदान झालं होतं। त्यापैकी 150 ते 250 माझा लीड आहे। परंतु माझे सर्व टीम ही जी माझ्या पाठीशी उभी होती त्यांच्यामुळे हा विजय आहे। आणि सर्वात महत्त्वाचं श्रेय मी माझ्या आई वडिलांना देतो। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं श्रेय हे आमचे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळे त्यांनी आज आम्हाला निवडणुकीला घटनेमध्ये निवडणुकीचा अधिकार दिला। त्यामुळे त्या बाबासाहेबांचं मी अभिनंदन करतो, छत्रपती शिवाजी महाराजांचं अभिनंदन करतो आणि सर्व महापुरुषांचं मी अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो। आणि त्यांच्या आशीर्वादानेच आमचे सर्व सिनियर ज्युनियर वकील यांनी आम्हाला पाठपुरावा दिला। एकट्याची लढाई नाहीये आणि यामध्ये सर्वात माझ्या पाठीशी उभे राहणारे आमचे ॲडव्होकेट सुधाकर जाधव, उमेश केदार साहेब आणि आमचे शिंदे साहेब आणि त्यानंतर गडूळ साहेब आमचे आणि सर्वच वकील म्हणजे मी सर्वांची ॲडव्होकेट फॉर जस्टिस टीम आणि सर्वच वकील म्हणजे माझे मित्र आणि ही सर्व महिलांची आणि सर्व ज्युनियर वकिलांची सर्वांची ही लढाई होती। आम्ही अतिशय खेळीमेळ्याच्या वातावरणामध्ये ही आम्ही निवडणूक जिंकलेली आहे। आमचे उपाध्यक्ष देखील जिंकलेले आहे, आमचे खजिनदार देखील जिंकलेले आहे। या सर्व विजयाश्रेय आमचे एकट्याचं नाहीये, या सर्व मित्र वकील बंधू भगिनींचं आणि भगिनींचं आहे। एकजुटीचा संघर्ष आहे आणि ते आमच्या पाठीशी उभे राहिले त्याबद्दल मी सर्व वकील बंधूंचे, माझ्या सर्व सिनियर ज्येष्ठ वकिलांचे मी आभार मानतो आणि नक्कीच बारसाठी आम्ही चांगले कार्य करू ही आशा बाळगतो। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ।